3/12/2024 रोजी वारकरी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे। त्याचे कारण आपल्या लहान मुलांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, मोबाईलची वाईट सवय, धर्म न जाणणे, धर्माविषयी ज्ञान नसणे, आईवडिलांचे महत्त्व, संतांचे महत्त्व, देवांचे महत्त्व व देशाचे महत्त्व, पारंपरिक शुद्धी, व्यवहार ज्ञान, सेवेचे ज्ञान, शिवाजी महाराजांचे चारित्र्य विषयी ज्ञान, स्वामी विवेकानंदांचे चारित्र्य ज्ञान, क्रांतिकारी पुरुषाविषयी ज्ञान, हरिपाठ, गीता, ज्ञानेश्वरी, संतांचे अभंग, चिरंजीव पद, हनुमान चालीसा, पांडुरंग अष्टक, ज्ञानेश्वर अष्टक, सुभाषिते, लघुसिद्धांत, कौस्तुभी, संस्कृत व मराठी व्याकरण या विषयाचे ज्ञान दिले जातात। दर रविवारी सायंकाळी नारायण मंदिर, वडवली, कोलीवाडा येथे 1 तासासाठी आपल्या आईवडिलांची आपल्या मुलांना व मुलींना नारायण मंदिर येथे 1 तासासाठी घेऊन यावे, जेणेकरून आपली मुले व्यसनाविरुद्ध जाणार नाही। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्री हरिभक्त दिलीप महाराज पाटील, वडवली, पत्ता श्री नारायण मंदिर, वडवली, कोलीवाडा, आंबिवली स्टेशन पश्चिम। तसेच कार्यक्रमासाठी उपस्थिती कल्याण भिवंडी, मुरबाड, शहापूर तालुका वारकरी मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी व विद्वान गुणवाजानी सर्वांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। तसेच या कार्यक्रमातील आजचे कीर्तनकार हरिभक्त मठाधिपती हरिभक्त माधवबाबा झुले, इगतपुरी। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष हरिभक्त पारायण दिलीप महाराज पाटील, तकदीर महाराज सुतार, भास्कर महाराज भंडारी, भास्कर महाराज सरनोबत। तसेच आजचे प्रमुख पाहुणे मान्यश्री रवी पाटील, शिवसेना प्रमुख, मान्यश्री वैभव भोईर, उंबारडे, मान्यश्री नवनाथ पाटील साहेब, वडवली गाव प्रमुख। संस्कार केले जातात असं मुरबाडमध्ये आपल्याला बघायला मिळेल, शहापूरमध्ये सुद्धा आपल्याला आणि मठ बघायला मिळतील। पण या ठिकाणी कल्याण तालुक्यामध्ये या परिसरामधल्या या वाड्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक सुद्धा आणि वारकरी बाल संस्कार शिबिर इथे आहेत नाही। आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही बघितलं, गेले 3-4 महिने झाले दिलीप महाराजांनी हट्टास करून हा कार्यक्रम या ठिकाणी उपलब्ध केला। सर्वांना या कार्यक्रमातून आव्हान करत आहेत आणि आव्हान करण्यासाठी या ठिकाणी शब्द दैश्य कल्लोळ अमृताचे या ठिकाणी तपस्वी असणारे महाराजांनी सांगितलं होतं की 125व्या वर्षामध्ये इगतपुरीमध्ये आणि मोठा सप्ताह होणार आहे। या हंडोळमध्ये जर बघितलं तर सर्व त्या ठिकाणी तपस्वी आणि म्हणजे साधू मंडळींचं आपल्याला त्या ठिकाणी आणि त्यांचे अमृतवाणी ऐकायला मिळेल। मला कधी कधी आम्ही छोटेसे कीर्तनकार आहोत, पण जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जो कीर्तनकार तयार होतो तो कीर्तनकार नसून एक साधू तयार होत असतो आणि त्या साधूंच्या मुखातील जी वाणी आहे या ठिकाणी आपण मला वाटतं बाबांचं 94 वर्ष असेल वय वर्ष, आणि 94व्या वर्षामध्ये संपूर्ण रोमारोमामधून त्यांच्या संपूर्ण परमार्थ भरलेला असल्या कारणाने या जगामध्ये देवाची ओळख करून देण्याचं या ठिकाणी आपल्याला काम केलेलं आहे। तुकोबारायांचं जर आपण बघितलं की एकविधा भक्ती प्रकरणातील जर अभंग बघितलं, अनेकांची स्तुती अम्मा ब्रह्महत्या, एका त्या वाचुनी पांडुरंग, असा तुकोबारायांचा जर अभ्यासक असतील, आणि आपण सगळे वारकरी म्हणजे तुकोबारायांचा अभ्यासक असलं पाहिजे। आणि अभ्यासक असताना या जगामध्ये देव हा एक आहे हे आता आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालेलं आहे। अत्यंत प्रभावशाली असणारं म्हणजे जसं का अमृताचा वर्षाव करावा याप्रमाणे या ठिकाणी बाबांनी कीर्तन रूपी या संपूर्ण या परिसराला आपल्याला आव्हान केलेलं आहे। त्यांनी सांगितलं सर्वांना नम्र विनंती आहे, भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही।
लगेच भोजन. दिलीप महाराजांनी हट्टास करत असताना मुलांवर संस्कार कसे होतील दृश्य प्रत्येकाला बघायला मिळते की काही मुलं वडिलांच्या खांद्यावर जातात तिरडीवर. हे असं होता कामा नये. याच्यासाठी लहान मुलांवर जर संस्कार जर झाला तर नक्कीच ते आपल्या सर्वांना प्रबोधन आणि ते हिरे ठरले जातील. अत्यंत प्रभावशाली महाराज आता 94 वर्षामध्ये तेच काम करत आहेत. आणि करत असताना विद्यार्थ्यांनी विद्या घेतली पाहिजे. महाराजांनी सांगितलं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमरेमध्ये पकवाती पण टाकलेल्या आहेत महाराजांनी. उठला नाही तर काय करणार, त्याला ही विद्या शिकवायची आहे बरं का. बरेचसेच विद्यार्थी पळून जातात, पळून चालत नसते बरं का. त्या ठिकाणी कसोटी असते आणि कसोटीमधून मग ते हिरे तयार होत असतात. अत्यंत या ठिकाणी मला सांगूशी वाटतंय दिलीप महाराजांना आम्ही खरं म्हणजे त्यांचे आभारी आहोत. या भगवान नारायणाच्या प्रांगणामध्ये त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वांनी हे ऐकलं पाहिजे. कोणाचं ऐकावं, आमच्यासारख्यांचं ऐकू नका. या ठिकाणी समोर असणारे महात्म्यांचे गुरुवर्य तपस्वी माधव बाबा घुले त्यांनी या कीर्तनामधून आपल्याला तोही प्रबोधन केला आणि संसारामध्ये असताना कसं राहिलं पाहिजे हाही प्रबोधन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. असे या ठिकाणी दिलीप महाराजांचा सत्य महाराजांना करायचं आहे. त्या कार्याचा पूर्ण अनुभव या ठिकाणी असणारे आमचे चिदानंद स्वामी सरस्वती आमचे दिंडीगडचे बाबा 1-2 मिनिटं आपल्याला या ठिकाणी त्या संदर्भात बोलतील अशी मी त्यांना विनंती करतोय. गुरुवर्य आपले तपस्वी नेतृत्व चरणातून त्यागाने पाहतो आणि फार सायासाने प्राप्त झालेले आपल्याला, पण आपल्याला अनायसे झालेले. महाराजांची आता कीर्तन जवळजवळ 2-3 आपल्या भागात आपण अटेंड केली म्हणजे ऐकली. आणि बाबांच्या इकडे जे तयार झालेले विद्यार्थी उदाहरणार्थ हरिभक्तपरायण दिलीप महाराज, तकदीर महाराज, भास्कर महाराज, भालचंद्र महाराज आणि आपले तुकाराम माळे असो, पण याच्यातूनच काहीतरी ते घडत आहे. बाबांकडे तयार झालेले आहेत आणि बाबांकडे तयार व्हायचं म्हणजे सामान्य गोष्ट नाही बरं का. आणि तीच बाबांची धुरा हरिभक्तपरायण दिलीप महाराज घेत आहेत. आणि आनंदाची गोष्ट आहे की या भागामध्ये महाराजांची फार तळमळ आहे की बाळ संस्कार शिबिर व्हावं, नव्हे त्याचं रूपांतर संस्थेमध्ये गुरुकुळमध्ये व्हावं अशी त्यांची प्रबळ इच्छा आहे. आणि त्यांच्याकडे ते ज्ञान आहे पण, कारण बाबांकडे त्यांचं शिक्षण झालं त्याच्यानंतर काशीमध्ये काही त्यांनी सूत्रपाठ केलेले आहेत आणि तेच देण्याचं ते कार्य करत आहेत. परंतु हे कार्य करत असताना आपली मोठी फार जबाबदारी आहे म्हणजे पालकांची, कारण ते शिकवण्यासाठी समर्थ आहेत परंतु आपली मुलं तिथे पाठवली पाहिजे. तो प्रश्न हाही निर्माण होतो, प्रत्येकाला एकच मुलगा एकच मुलगी आणि गुरुकुळ कुठे पाठवणार, सेनेमध्ये पाठवणार का गुरुकुळ चालवणार. तर ही फार टेन्शन आहे सध्या हिंदू संस्कृतीमध्ये. परंतु एक मुलगा जरी असेल तरी तरुणा भाग्यवंत नटे एकच पुत्र हरी स्मरणी कुलकोटी धन्य वंशी जन्माला बरोबर गेलं तर असो. तर एक काने परंतु महाराजांच्या स्वाधीन तुम्ही केलं पाहिजे, कारण आता सध्या काळाची गरज आहे. मी सांगतो गुरुकुल तर मुलांचे झालेच पाहिजेत, पण याच्या पुढेही म्हणतो की मुलींचे सुद्धा गुरुकुल झाले पाहिजे. त्याचं कारण आहे लव जिहादला जर शिकार बनत असेल तर आपल्या मुली बनत आहेत आणि आपल्या मुली जर लव जिहादला शिकार बनत असेल तर त्यांना गुरुकुल हे त्यांच्यासाठी ते निर्माण केले पाहिजेत. आणि त्या गुरुकुलमध्ये शिक्षण म्हणजे आपली धारणा कीर्तन प्रवचन नाही, एक संस्कार हिंदुत्वाचं, एक आर्य समाजाचे संस्कार, सनातन धर्माचे संस्कार, एक कट्टरता हिंदू कसा असावा हे शिकवलं जातं एक गुरुकुलामध्ये. आणि गुरुकुल म्हणजे सर्व प्रश्नाचे ऑप्शन ज्याला म्हणतात, प्रश्नाची उत्तर म्हणजे गुरुकुल असले पाहिजेत. आणि ती केवळ एका ठिकाणी नाही, प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक तालुक्यात झालं पाहिजे, तरच धर्म आपला हिंदू संस्कृती टिकली जाईल. नाहीतर फार दूर, कारण पूर्ण आग लागलेले, पूर्ण भडकलेले, चारी बाजून धर्मांतर होत आहे
आणि आपले हिंदू बळी पडत आहेत. आपल्या चांगल्या चांगल्या मुली, आता मी पाहतो ज्या गडावर जिथे मी आहे तिथे रोजचे रिपोर्ट आहेत की आपल्या हिंदू मुली आणि मुसलमानासोबत गडावर येत आहेत. आणि त्याचं कारण आता आपणच जतन केलं पाहिजे. हे तरुणांनी बांधलं पाहिजे. प्रत्येक तरुणाने, कीर्तनकारांनी, मला जे येतं, माझा हरिपाठ वाचलेला आहे, जेवढा हरिपाठ गाणे पण तो माझ्या परिसरामध्ये, माझ्या वाडीमध्ये, माझ्या गल्लीमध्ये मुलांना शिकवलं पाहिजे. नुसतं रोजच्या रोज कीर्तन बोंबलत फिरत असं कार्य होणार नाही. तर मी जिथे राहतो तिथे सुद्धा मला वेळ दिली पाहिजे. आणि आई वडिलांचं खऱ्या अर्थाने जे कर्तव्य ज्याला म्हणतो, नुसतं एखादं झाड लावलं तर त्याला जगवलं पाहिजे, त्याचं संगोपन केलं. तसं मुलगा जन्माला आलं तर त्याचं संगोपन करणे म्हणजे संस्कार त्याच्यावर घडवलं पाहिजे. आई वडील, खऱ्या अर्थाने आई वडील ही संस्काराची धर्मशाळा पहिल्यांदा आहे. त्यांना वाटलं पाहिजे आई वडिलांमध्ये जर संस्कार असतील तर निश्चितच मला आशा आहे की महाराजांकडे आपली मुलं सुपूर्द करतील आणि भविष्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, संभाजी राजे, छत्रपती राजे घडतील अशी आशा ठेवतो. आणि एक लक्षात ठेवा, जाता जाता परत सांगतो, एक गुरुकुल चालवण्यासाठी आर्थिकतेची व्यवस्था आहे. त्यासाठी तुम्हाला विनंती करतो की महाराजांसाठी आर्थिक व्यवस्था ती सुद्धा तुम्ही पुरवली पाहिजे. अरे आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तर किती रुपयाचा चुराडा करतो, मुलीचं लग्न करतो तर किती साखरपुड्याला चुराडा करतो पैशाचा. तर मग हे चांगलं धर्मरक्षण असेल. बघा, आपण मुलाला जन्म देतो तो भविष्यामध्ये आपला मुलगा त्याच घरात सुरक्षित राहील का हे आपण विचार केलेला नाही. तुम्ही केरला स्टोरी बघा, काश्मीर फाईल वाचा, बघा त्याच्यामध्ये काय सध्या बांगलादेश, आता सध्या बांगलादेशमध्ये काय घडतंय ही आज आपल्यापर्यंत सुद्धा येत आहे. भिवंडी एकदम जवळ आहे. म्हणून आई वडिलांनी सतर्क राहायला पाहिजे. कमीत कमी माझा मुलगा, आणि मुलाला असं शिक्षण दिलं पाहिजे, मुलीला असं शिक्षण दिलं पाहिजे, कराटे शिकवलं पाहिजे, तलवार चालवणे शिकवलं पाहिजे, लाठी चालवणे शिकवलं पाहिजे. हे सुद्धा गुरुकुलमध्ये शिक्षण देण्याची गरज आहे. जय श्रीराम, जय भारत. खरोखरच या मंदिराच्या आणि या मातीत या वडोली गावात बाबांना माहिती आहे, खरोखर इथेशी चांगलंच असं म्हणायला वाटेल असं दिलीप महाराजांनी कार्यक्रम घेतलाय. आणि आमचे रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय ट्रस्ट झालेले आणि आम्ही हे शोधत होतो. आम्ही 2-3 वेळा अभिषेक केलाय, शिबिर केलंय, पण ते चालवायला पण विद्यार्थी शिक्षक आम्हाला 2 मिनिटं, आम्हाला 2 मिनिटं सांगतो ना मी तुम्हाला. त्यासाठी आम्ही अट्टास करतो की आम्हाला कोणीतरी बालचंद महाराज आणि तकदीर महाराज हे चालूच होते शिबिर, 2 वेळा केला. पण आम्हाला ट्रस्टच्या वतीने एक आता बोलले ना काहीतरी मठ पाहिजे, ती व्यवस्था नक्कीच होईल. रामकृष्ण हरी ट्रस्टच्या वतीने आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि ती तुम्ही चालवायचे. जय श्रीराम.
आ
तुझी प्रेम खुन देऊया मग मी व्यवहारी आशेन वर्ततो देवी जळा आत पद्मपत्र प्रेमी काय दिली मग काय दिली हे शिक्षण संस्था सुरू करत आहे. वारकरी असल्या कारणास्तव प्रामुख्यानं त्या शिक्षणामध्ये विषय येणार वारकरी संप्रदायाचे म्हणजेच गायन वादनाचे विषय असते. मित्र छोटू तसे ते यावतलंच राहा ना. उत्तर प्रदेशामध्ये जाऊन काही संस्कृतही शिकलेले आहेत आणि तेही सुद्धा शिकू शकतील. त्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण विद्या प्राप्त करायला पाहिजे आणि तीव्र इच्छा ज्याच्या ठिकाणी असते त्यालाच विद्यार्थी होईल. हे का होतं? तो विद्यार्थी नाही. जर खऱ्या अर्थानं त्याला विद्येची इच्छा असती तर तो दिलेला पाठ अवश्य आणि तयार करू शकला असता. पण त्याच्याकडून होत नाही याचाच अर्थ तो करत नाही. काय त्याची भरपूर गोळा करता येते. अलीकडे पोरं गोळा करणं काही अवघड राहिलं नाही. अगदी थोडं कुठं तरी शिकतो तेवढ्यातच तो पोरं गोळा करतो. करुणी सायस शिकविती. शिकवण्याकरता कष्ट घ्यायला पाहिजे, श्रम घ्यायला पाहिजे आणि त्यांनी श्रम घेतला तरी शिकणारे सुद्धा त्याच प्रकारचे म्हणजे श्रमी पाहिजे. विद्या विद्या ही श्रमानं प्राप्त होते. श्रम घेणं अति महत्वाचं आहे. पण अलीकडे विद्यार्थ्यांकडून श्रमच होत नाही. का बोलतो तो? माझ्याकडे सुद्धा विद्यार्थी असतात म्हणून. याचा अर्थ असा आहे मला त्याचा अनुभव आहे.
नुसतं बोलणं नाही, अनुभवाला फार मोठं प्राधान्य आहे. अलीकडचे विद्यार्थी म्हणजे शिकतच नाही. दुसरं कारण असं, शिक्षण खातं जे तयार झालेले त्या खात्यामध्ये शिकावं लागतच नाही, गरजच नाही. न शिकता विद्यार्थी पास केले जातात. त्यांना पास केलं जातं. आता असं असल्या कारणास्तव विद्यार्थी कशाला शिकतील? विद्यार्थी असतात काही नाही, खेळतात, उड्या मारतात, गप्पा मारतात, झोपा काढतात. याच्या पलीकडे ती काही करत नाही. हा तुमच्या पुढं याला शिकवलं म्हणजे झोपा काढून फटकवलं, त्याला करण्यात जो योग्य असतो त्याला शिष्य असं म्हणतात. नकोय मुलांना तर नकोच नको, पण त्याच्या आई वडिलांना सुद्धा नको. म्हणून तर ते आई वडील येऊन भांडणं करतात. का पोरला मार, काय झालं इतकं बोलत, तुझ्या बापाचं खाली नाही काही बोलतात. आता या प्रकारे जर शिक्षकांचा पान उतार होत असेल तर ते कशाला शिकवतील? खातं धोक्यात आहे. राष्ट्रामध्ये नाना प्रकारे अधिकारी माणसं पाहिजे आणि त्यांना अधिकार दिले जातात, पण अलीकडे अधिकार त्यांना मिळतात जे अधिकारी नाहीत, जे त्या खात्याचे अधिकारी नाहीत अशांना अधिकार दिला जातो, म्हणजे मूर्खांना. शिक्षण खातं सुरू झाले, कशी राष्ट्राची उन्नती होणार? वस्तुतः भारत शब्दाचा अर्थ आहे भानव. भारत म्हणजे काय? विद्याच्या ठेवण्यात राहणारा जो देश, त्या देशाला म्हणतात भारत. अज्ञानामध्ये राहणं आज जीवांना पटतं वाटतं. बहुतेक अज्ञानामध्ये आपला काळ घालतात. जगतात तर अज्ञात मान्य, जन्मला येतं अज्ञानात, पण संपूर्ण आयुष्य अज्ञात घालवतात. अति महत्वाचं काही उपयोग होत नाही. म्हणून देशामध्ये विद्यार्थी असे असे विद्यार्थी खरे म्हणजे विद्येच्या अर्थ इच्छुक जर असते तेच श्रम करून विद्या प्राप्त करतील. या प्रकारे विद्यालय सुरू करतायत, चांगलं आहे. भारताची उन्नती विद्येपासून होणारी आहे. या भारत देशामध्ये विद्वानच असायला हवेत. यांच्याकडून हे कार्य होत असेल तर फार चांगलं आहे. परंतु असं जर असेल तर मग मात्र अवघड आहे. त्यांची शिकवण्याची जरी तळमळ असली तरी शिकणाऱ्यांची तळमळ पाहिजे, आणि ती जर नसेल तर कसं काय जमेल? सांगडच बसू शकत नाही. त्यांच्याकडे जे विद्यार्थी येणार किंवा आले ते असे चांगल्या प्रकारचे यावेत आणि चांगली विद्या प्राप्त करावी ही प्रभूच्या केली प्रार्थना. सेवेला अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाची प्रार्थना करतात. देवाची प्रार्थना करतात म्हणजे प्रार्थ्याची प्रार्थना करतात. अर्थात
देव आणि प्रार्थना ही चांगल्या करता करावी, याचा अर्थ चांगली करावी. तुकोबाराय प्रार्थना करतात याचा अर्थ त्यांच्याकडून बेकाराशी प्रार्थना केली जाणार नाही. महाराज आहे त्या अशी कशी तरी प्रार्थना कशी करतील. योग्य प्रार्थना म्हणजे प्रार्थनेचा विषय कसा आहे, योग्य. आणि कोणाकडे, योग्याकडे प्रार्थना. आणि कोण करतात, योग्य ती योग्य. हाच एक प्रार्थ्य आहे. माझ्या शब्दावर लक्ष द्या. पांडुरंग हा एक प्रार्थना योग्य आहे. याचा अर्थ या जगामध्ये पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी प्रार्थना नाही. जीव हा प्रार्थना करत असतो कोणाची, देवाची. आणि देव फक्त पांडुरंगच आहे. दुसरा या जगामध्ये देव नाही. परंतु खरे आहे. शास्त्रकार सांगतात एको देव हा सर्वभूतेषु गुढा. देव एक आहे, तो सर्वभूतामध्ये गुढा म्हणजे गुप्तत्वानं राहतो. दिसत ती जीवाणू दिसत, जीवाणे देव मात्र देव अनेक नाही. देव आहे एक आणि जीव आहे अनेक. म्हणून अनेक जीवांनी काय करावं, एका देवाची प्रार्थना करावी. किमर्थ कशा करता, आपल्या स्वतःच्या उद्धारा करता. अविद्या म्हणजे अज्ञान आहे, त्याला म्हणतात जीव. हो. आणि ती अज्ञान घालवण्याकरता जो देवाकडे जातो त्याला म्हणतात शिव. म्हणजे पांडुरंगाची प्रार्थना करावी. दुसरा देव नाही. विठ्ठला विण देव देव नाही. माझा पांडुरंगाशिवाय दुसरा देव. दुसरी महत्वाची बाजू, जीव या शब्दातून म्हणजे धातूपासून असा अर्थ दिव्य प्रलयती देवा. प्रलय काळामध्ये जे प्रकाशमान राहतो त्याला म्हणतात देव. आणि तो फक्त पांडुरंग असतो. कुणी राहत नाही, सर्व सत्ता त्यांचा लय होतो.
फक्त एक पांडुरंग राहतो, तो आहे देव. प्रलयामध्ये सुद्धा जे प्रकाशमान राहतो त्याला म्हणतात देव. पांडुरंग हा त्यावेळेला प्रकाशमान असतो म्हणून तो देव. वर्म हे जाणून शरण समर्थ ब्रह्मांडाचा धनी मज होय अनन्य शरण. त्याचे निवारी मी जन्म मरण पुराय का. या लागी शरणागता शरण्य कोण मी. म्हणजे शरण जाणारा शरण्य म्हणजे आश्रय देणारा एकटा मीच आहे. जेवढे म्हणून देव आहेत मोठे म्हणले जातात. याची गोष्टी सुखी शास्त्रे यातीची स्थगिती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळामुळे तो हा दुर्लभ सांगाते. तो हा देवाचाही देव सत्ताधीश. काळावर सुद्धा ज्याची सत्ता आहे त्याच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याची असते त्याला म्हणतात देव. सांगा कोणाच्या ठिकाणी शक्ती आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ही शक्ती जी आहे ती कोणाच्या ठिकाणी आहे. फक्त पांडुरंगाच्या ठिकाणी. समर्थ्य असला तो मानव आहे. सामर्थ्यवान हा पांडुरंग असा आहे त्याला कोणी घडवलं नाही बसवलं नाही घडविलं नाही. पुंडलिका आला भेटा वया कोण म्हणतात संत महात्मे. आम्ही
प्रमाण गातो का संतांचे आहेत म्हणून. ज्या प्रमाणात संत जर आधार नसते तर आम्ही 30 प्रमाण कधी म्हणलो नसतो, फेकून दिले. पण ते म्हणतात नाही बरे मिला, नाही पैसा मिला, कुंडली का आला बेटा बया खरा दे नाही. स्वयं भवती की स्वयंभव. स्वतः जो होतो, स्वतः जो येतो त्याला कोणी कारण नाही. लक्षात, पांडुरंग हा कोणाचंही कारण नाही, कोणाचे कार्य नाही. सर्वांना तो निर्माण करतोय. जिन्हे विश्व निर्मिले महर्षी देव संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुल्या. आपल्या सत्तेनं हे सर्व भगवान निर्माण करतो. बेटा कोणी करू शकत नाही, कोणी करता नाही. एक पांडुरंगाने हे सर्व निर्माण केले. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची दारी, एक कोणे पांडुरंग, एक दुसरे नाही. आज मी तुम्ही मला सांगा, मी फरक करतो. षड्गुण ऐश्वर्य संपन्नवान असा दुसरा कोणी असेल तर मला दाखवा. मांडी हे आम्हीच तयार केले. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडी वर बैसवले, गंध अक्षदा दाखवलेले, मना आले त्याची नावं ठेवले का कैसे जनाशी लागले वेडगणाने देव सुमले. जे देव केलेत ना हे सगळे वेड्या लोकांनी काम करणार आणि त्याचा अभ्यास नाही. या तत्वाला यथार्थ जाणील आता कोणीच नाही. परमात्मा हा सर्व करतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा तो शक्ती त्याची आहे. पांडू प्रार्थ्य आहे. आणि तुकाराम महाराज त्या प्रार्थनेची काय करतात, प्रार्थना करतात. कशा संबंधी, आपल्या मनासंबंधी अभंगाच्या. Thank you.
म्हणजेच मनसमोरी त्याची मागणी आहे. माझे मन ऐसे करी कैसे जाणून नेनते. माझ्या मनाला प्रथम जाणत करा, नंतर नेनतो. नेतेपणा हा नंतर, प्रथम जाणतेपणा. जाणतो अति महत्वाचं आहे. कारण प्रत्येक मानवाने जाणत व्हायला पाहिजे. आपण जरी अज्ञानात जन्माला आलो असो तरी अज्ञानात राहू नये ना अज्ञात मरू नये. ठरलं